21 संकष्टी केल्याची फलश्रुती लाभणारी अंगारकी संकष्टी चतुर्थीची कहाणी तुम्हाला माहीत आहे का? तर ऐका. मुद्गल पुराणात आणि गणेश पुराणात यासंबंधी काही कथानक आहेत. ते असे: गणेश भक्त आणि वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज अवंती नगरीत राहत होते. क्षिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती. तिला पाहून भारद्वाजांचे तेज द्रवीभूत झाले. ते पृथ्वीने धारण केले. त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल होता. तो 7 वर्षांचा झाल्यावर पृथ्वीने त्याला ऋषींच्या स्वाधीन केले. त्यांनी त्याचे उपनयन केले, वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितली. त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला. त्याने 1 सहस्त्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न केले. गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन इष्ट वर मागण्यास सांगितले. तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करावयाचे आहे. माझे नाव त्रैलोक्यात विख्यात व्हावे. आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी होवो. यावर गणेशानं आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी होवो असं वरदान दिलं. तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अकारकासारखा लाल आहे म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही प्रसिद्ध होईल. या चतुर्थीला अंगारकी असे म्हणते. तुला आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू अमृतपान करशील असा वर त्याला गणेशानं दिला. तोच वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. गणेशानं आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अर्थात अंगारकी या नावाने ओळखली जाऊन उपासकास 21 संकष्टी केल्याची फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या ह्या सहस्र वर्षांच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्याही वाटेला जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, ते ऋणमुक्त होतील. तर ही होती अंगारकी चतुर्थीची छोटीशी कहाणी. आवडल्यास नक्की लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.